हा व्हॉलेंटियर बॉडी लाईनचा ताबा घ्या कारण का आता वेळ जवळ आली आहे. व्हॉलेंटियर्स चला. सन्माननीय अतिश म्हात्रे यांच्याकडून मंडळासाठी 2000 रुपयाची भरघोस देणगी आलेली आहे. रवींद्र म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयांची देणगी आपल्याला प्राप्त झालेली आहे. माजी उपसरपंच अगर सुरे यांच्याकडून सुनीलजी पाटील यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे. अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून त्यांचं सहर्ष स्वागत आणि त्यांना धन्यवाद देखील असेल. मैदानाच्या वरती वळूया. तनिष्क इन ऍक्शन. पहिलं षटक, पंचांचा इशारा येतोय मैदानाच्या वरती. पहिलं षटक हाताळणार मांडवा एंड कडून. अगदी गतीवरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाणार. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅक वरती. 3, 2, 1 लाइट्स गो, लाइट्स प्ले. पहिलं षटक, षटकातील पहिला चेंडू मैदानाच्या वरती पडतोय. या चेंडूवरती सन्मान दिला जातोय. पहिल्या चेंडूवरती आलेली पहिली धाव आहे ना. भारत रत्न सचिन रमेश तेंडुलकर सर सांगतात की ही धाव येणं फार महत्वाचं असतं. बघा प्रत्येकाचं क्रिकेट हे फार वेगळं असतं. राहुल द्रविड मैदानाच्या वरती आल्याच्या नंतर पहिला चेंडू हा डिफेन्सच करायचे. सर सचिन रमेश तेंडुलकर सांगायचे नाही पहिल्या चेंडूवरती पहिली धाव आली पाहिजे. वीरेंद्र सेहवाग काय म्हणायचा, पहिल्या चेंडूवरती माझ्या बॅटमधून पहिला चौकार आला पाहिजे. आता अभिषेक शर्मा काय सांगतोय, षटकारच आला पाहिजे. यावेळेस आपण मैदानाच्या वरती अफलातून गोलंदाजीचं प्रात्यक्षिक देखील पाहतोय. मैदानाच्या वरती टिट फॉर टॅट, इट का जवाब पत्थर से असं सर्व काही आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी या 360 अंशाचं हे खुलं मैदान आहे. या मैदानाच्या वरती क्रिकेटचे सामने रंजकता वाढवतात. गोलंदाज तनिष्क पुढे सरसावून फटका खेळला जातोय. तिथे चेंडू निघालाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाणार सीमा रेषा पार. दर्जेदार चौकार. परंपरेवरती आधारित गीत वाजवलं जाते, चर्चा केली जाईल. वळीया मैदानाच्या वरती अनिरुद्धच्या बॅट मधून निघालेला हा पहिला दणदणीत चौकार आपल्याला पाहायला मिळाला. फेस बॅटचा ओपन केलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झाला फटका. यावेळेस फसवणूक. अप्रेश खोतच्या हातामध्ये चेंडू. अप्रतिम यष्टी रक्षण केलं जातंय. अप्रेश खोत या खेळाडूची देखील चर्चा करावी लागेल. थर्ड प्रीमियर लीग मध्ये आहे ना विकेट हॅट्रिक साठी ज्याच्या नावासमोर तब्बल 18,000 रुपयाची राशी लावली गेलेला अप्रेश खोत आपण बिहाइंड द विकेट पाहतोय. तनिष्क एक यंग टॅलेंट. कवचच्या डोक्यावरून, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये चेंडू. फटका चाललाय. टाटा बाय बाय. सीमा रेषेच्या बाहेर. दणदणीत चौकार. धाव फलकावरती. ठरवलं ना की सगळं होतं, फक्त आपण आपल्या जिद्दीला पेटून उठलो पाहिजे. ती जिद्द मैदानाच्या वरती पाहायला मिळते. अनिरुद्ध पाटील यांच्याकडून फुटवर्कचा वापर. कवचच्या डोक्यावरून डेप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. आता तिथे क्षेत्ररक्षक आहे. तिथे नाही चेंडू थांबणार. आलाय पुन्हा एकदा. सेकंड कन्सिक्युटिव्ह चौकार. चुकीची दुरुस्ती करतोय तनिष्क. पुनश्च एकदा सज्ज. सुपली सोन्याचा भाव आहे ना 1.5 लाख रुपये तोळा झालाय. सुपली कशी करणार. मैदानाच्या वरती क्षेत्ररक्षण आपण पाहतोय अफलातून. एक धाव घेतली जाते एका धावेनिशी आहे. दफलकावरती आपण पाहतोय एका धावेची वाढ होते. दफलकावरती धावा 15 धावा पूर्ण. पहिलं षटक येतोय सांगतेला. संपुष्टीनंतर अगदी 15 धावा लिहिल्या जातात. बीसीसी अगरसुरे आयोजित बीसीसी अगरसुरे चषक 2026 हे पर्व ज्यावरती
तुम्हाला आणि आम्हाला देखील आहे गर्व. अगदी सर्व ग्रामस्थांना, नंदेपाडातील ग्रामस्थांना विनंती असेल प्रमुख मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे, कारण का त्यांचं जेवढं धन्यवाद आम्ही सांगतोय ना तेवढं कमी असेल, कारण का त्यांच्या माध्यमातून हे क्रीडांगण आहे हे बीसीसी अगरसुरे चषकासाठी उपलब्ध त्यांनी करून दिलंय. त्याचा अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद देऊ इच्छितो, कारण का फार महत्वाची भूमिका आहे इथे मैदानाच्या वरती. अगदी दोन संघ एकमेकांच्या विरोधात आहेत ना, हा सामना अगदी उत्सुकता आहे ना ती शिगेला पोहोचते. दुसरा गोलंदाज आपण पाहतोय आशुतोष, मागच्या सामन्याचा हिरो, आता फ्रंट फूट वरती आणला जातोय. इथे जबाबदारी दिली जाते. जबाबदारी स्वीकारत असताना आशुतोष कशा प्रकारे गोलंदाजी करणार, जर्सी नंबर 11 इन ऍक्शन समोर आता वेगळा प्रश्न असणार आहे. तो अनिरुद्ध पाटील याचा चालू झालाय. यावेळेसचा चेंडू आउटसाइड ऑफ द ऑफ स्टिक, अवांतर धावीचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचतोय. एक धाव येते ऍज पर क्रिकेट लॉ नंबर 22. इट्स अ वाईड डिलिव्हरी. अतिरिक्त धाव येते, अतिरिक्त धाव एक घेतली जाते. फलकावरती 16 धावा लागल्यात. आशुतोष अगदी गतीवरती स्वार होऊन गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. थळेश्वर थळ संघ मोठा संघ आहे. यावेळेस आपण पाहतोय उडन खटोला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, मोठा धाटणीचा षटकार आणि त्यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक. डीजे कमॉन. हिरो तर मागच्या मॅच मध्ये आशुतोष देखील होता, परंतु रिअल हिरो आता मैदानाच्या वरती अनिरुद्ध पाटीलची फलंदाजी आपल्याला अनुभवायला मिळते. अनिरुद्ध समोर आहे. पुनश्च एकदा अंगाचा वेध घेणारा चेंडू आता गतीनं बीट केलं जात आहे. सोनार की तो एक लोहार की असं म्हटलं जातं. मैदानाच्या वरती अप्रतिमरित्या गोलंदाजी केली जाते. पुनरागमन काय असतं ना, या शब्दाचा शब्दप्रयोग आता इथे करावा लागतोय. अनिरुद्ध पाटील समोर आहे, समोर आशुतोष. बिग बॅटल इंटरेस्टिंग असणार आहे. बीसीसी अगरसुरे चषक द मेगा फिनाले अंतिम सामना. पुढे सरसावून ठोकतोय लॉंग ऑन क्षेत्राच्या वरून एक दिमागदार आणि दमदार षटकार. दीपक दादा सोष्टे यांच्याकडून या षटकारासाठी आहे ना 500 रुपयांचं पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. अगदी पारितोषिकांची बरसात केली जाते. जेव्हा समोरचा बादशाह काढतो ना तेव्हा आपण आपला हुकमाचा एक्का काढायचा असतो. मैदानाच्या वरती दोनही संघ चांगली कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस प्री डिटरमाइंड फटका, परंतु चेंडू आपण पाहतोय लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग करतोय. अवांतर धावेचा चेंडू मैदानाच्या वरती येतोय. अगदी आपण पाहतोय अतिरिक्त स्वरूपाची एक धाव घेतली जाते. एका धावेनिशी फलकावरती धावा 29. अगदी आपण पाहतोय ना मैदानाच्या वरती आक्रमकता. अनिरुद्ध पाटील यावेळेस ठरवलं की सगळं होतं, जिद्दीला पेटून उठलं पाहिजे. चेंडू सीमा पार आणि उमेश दादा सांगतायत 500 रुपये या षटकारासाठी माझ्याकडून लागले गेले. चेंडू सीमा पार षटकार. फायर आशुतोष वरती आक्रमण. यावेळेस टॅप केला जातोय. विजय भोर यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. एका धावेसाठी हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एका धावेनिशी फलकावरती धावा 36 धावा 36. 4 षटकांचा सामना सर्वांच्या भेटीला आलाय. अगदी आपण पाहतोय ना
इथे स्ट्राइक रोटेट केली. आता स्ट्रायकिंग एंडवरती साहिलला आणलं गेलं. साहिलकडे देखील ती क्षमता सिद्ध करावी लागेल, तरच प्रसिद्ध होता येतं. मैदानाच्या वरती खरबुजे को देखकर खरबुजा रंग बदलता है. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चाळीस धावा फलकावरती लागल्यात. अगदी पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. तदनंतरच्या या षटकामध्ये 25 धावा अक्षरशः कुठून काढल्यात. दोनही फलंदाज आहेत ना आता मागे हटायला तयार नाही आहेत. जे होईल ते होईल, आपण आपली फलंदाजी मैदानाच्या वरती चालू ठेवायची आहे. 40 धावा 2 षटकारांच्या अखेरीस 20 धावांची सरासरी आपल्याला प्रति षटक गणिती पाहायला मिळते. जर 20 धावेशी धावा बनवल्या गेल्या 80 धावांपर्यंत मजल मारू शकतो नवका गोलंदाज. राईट मोर द विकेट, पुढे सरसावून हेलिकॉप्टर स्ट्रोक. हेलिकॉप्टर लँड करतोय मैदानाच्या आतमध्ये. सोप्पा झेल तनिषच्या हातामध्ये. फलंदाज क्रमांक पहिला मैदानावरून बाद. अनिरुद्ध पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. पहिली विकेट पडते अनिरुद्ध पाटील. चला जे झालंय ते सोडून देऊ. अनिरुद्ध पाटील साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. यस, वैयक्तिक 36 धावा 12 चेंडूंची खेळी करत असताना अनिरुद्ध पाटील बाद होतोय. अगदी त्याची जागा भरून काढण्यासाठी विवेक मैदानाच्या वरती दाखल होत असताना विवेक आणि साहिल ही जोडी देखील महत्वपूर्ण भूमिका नेहमी बीसीसी आगरसुरे या संघाकडून बजावते. परंतु समोर आहे ना तळेश्वर थळ संघ आहे, हलक्यात घेऊन चालणार नाहीये. या संघाची ओळख आहे ना ही चेजिंग मास्टर म्हणून आहे. कितीही धावा बनवा त्यांना कमीच पडतील. मैदानाच्या वरती काय घडणार काय बिघडणार. मैदानाच्या वरती तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाज आपण पाहतोय प्रभू गोलंदाजी करतोय. प्रभूच्या हातामध्ये चेंडू आहे. अगदी उंच खुरा गोलंदाज आहे. खांद्यातील ताकदीचा वापर केला जाणार का. विवेक बनकर अलिबाग टेनिस क्रिकेटला पडलेलं एक गोड स्वप्न मैदानाच्या वरती स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू त्याच्यासाठी असेल. यावेळेस आपण पाहतोय ही गोलंदाजी मधला क्लास, गोलंदाजी मधला आपण पाहतोय ना टेम्परामेंट, गोलंदाजी मधला अनुभव आता प्रभूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. तळेश्वर थळ संघ काय चीज आहे ना मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 षटकांच्या अखेरीस 40 धावा होत्या. तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत. मात्र 1 धाव या षटकामध्ये आली आहे. 41 धावा. प्रभू या सामन्यावरती प्रभुत्व वर्चस्व कायम ठेवायचं असेल चांगली गोलंदाजी. अवांतर धाव आले धावफलकावरती. 1 धाव 42 धावा धावफलकावरती. किनारा नाही भेटला तरी चालेल परंतु कोणाला बुडवून वर कधीच यायचं नसतं. मैदानाच्या वरती प्रयत्न प्रामाणिक ठेवा. देव तुमच्या पाठीशी यश तुम्हाला देतच असतो. मैदानाच्या वरती साहिल स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रभू दुसऱ्या बाजूने. प्रयत्न शर्थीचे असतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. मांडवा एंड कडून चालू झालाय. यावेळेस सरळ खेचलाय. व्ही शेप मध्ये आलेला हा फटका. ड्राईव्ह केलाय सरळ स्टियर. तिथे 2 धावा घेतल्या जातात. 2 धावांच्या मदतीने धाव फलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळतात. 44 धावा 44. थळ गावाला बिलॉंग्स करणारा एक संघ थळेश्वर थळ संघ मैदानाच्या वरती अंतिम सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर आगरसुरे गावाला बिलॉंग्स करणारा ज्याच्या नावामध्येच बिनधास्त आहे, बिनधास्त क्रिकेट क्लब आगरसुरे हा संघ मैदानाच्या वरती अंतिम सामना. इथे आपण पाहतोय अगदी फॉरवर्ड डीप पॉइंटच्या रिझन पर्यंत चेंडू पोहोचला होता. 1 धावेसाठी फक्त. साहिल किल्ला लढतोय. खांद्याला खांदा देऊन विवेकचे देखील शर्थीचे प्रयत्न पाहायला मिळतात. तिसरं षटक द मेगा फिनाले अंतिम सामना सर्वांच्या भेटीला. बीसीसी आगरसुरे चषक 2026 हे पर्व ऑफिशियल ब्रॉडकास्टिंग पार्टनर AK स्पोर्ट्सच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जात आहे. राईट आर्म द विकेट. यावेळेस लिडिगेस तिथे आपण पाहतोय पकडलं जातंय. मोठा मासा जाळ्यामध्ये. विवेक बनकर बॅक टू द पॅव्हेलियन.
फलंदाज बाद झालेत मैदानाच्या वरती. धावा झाल्यात 45. 3 षटकारांच्या अखेरीस म्हणजे 2 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा होत्या त्या म्हणजे 40 धावा. तिसऱ्या षटकामध्ये मात्र 5 धावा आल्यात. वाघ षटकातील एक चेंडू शिल्लक असताना आपण पाहतो हे षटक. अगदी आपण पाहतोय ना मयुरेश, जेव्हा जेव्हा संघाला गरज असते ना तेव्हा तेव्हा मी मयूरची फलंदाजी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहे. निधड्या छातीनं फलंदाजी करत असतो. आज संघाला गरज आहे, स्वतःला सिद्ध करावं लागेल. स्ट्रायकिंग एंड मयुरेश सज्ज आहे. षटकातील शेवटचा चेंडू प्रभू चालू झालाय या चेंडूवरती. आहा, तिथे बॅक टू बॅक विकेट्स. फलंदाज मयू बॅक टू द पॅव्हेलियन, आउट. आशिषाला फलंदाजी करण्यासाठी बॅक टू बॅक विकेट्स. मयू बाद होतोय, हरकत नाहीये. आशिष जबाबदारी सांभाळू शकतो. 45 धावा धावफलकावरती झाल्यात आहेत. मैदानाच्या वरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज झाला कल्पित. आशिष आणि साहिल ही जोडी. वाघ जखमी झाला ना तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, तो वेळ जाऊ देतो, पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत, तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण का मी अजून जिंकलेलो नाहीये. मैदानाच्या वरती शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. साहिल जिथपर्यंत आहे ना मैदानाच्या वरती तिथपर्यंत आशेचा किरण देखील आहे. आशिष आहे तिथपर्यंत आशेचा किरण आहे. चालू गोलंदाज इथे कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये फटका तिथे फसलाय. अप्रतिम झेल. फलंदाज क्रमांक 4 होतोय. इथून मात्र बाद. आलाय नौका फलंदाज मैदानाच्या वरती काय घडणार, काय बिघडणार. ऋषी आणि आशिष ही जोडी. एका बाजूला यंग टॅलेंट आहे, एका बाजूला प्रदीर्घ अनुभव आहे. आशिषकडे असणारा अनुभव मैदानाच्या वरती पाहायला मिळणार की यंग टॅलेंट अर्थातच गोलंदाजी करणारा गोलंदाज आपण पाहतोय. कल्पितचा मैदानाच्या वरती टॅलेंट आपल्याला पाहायला मिळणार. कल्पित जर्सी नंबर 18 इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. आता स्ट्रायकिंग एंड वरती ऋषी दाखल होतोय. ऋषिकेशच्या माध्यमातून मोठमोठे फटके येणार की थळेश्वर थळ हा क्लास, हा ब्रँड मैदानाच्या वरती त्यांचं क्रिकेट कंटिन्यू ठेवणार आहे. बीसीसीआय अगर सूर्य चषक 2026 हे पर्व द मेगा फिनाले अंतिम सामना सर्वांच्या भेटीला कल्पित चालू झालाय. राईट आर्म द विकेट. यावेळेस खोदून काढलाय कवचच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत चेंडू. तिथे प्रभू चेंडू खाली येत असताना एक धाव आली आहे. तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये जी गोलंदाजी केली आहे ना त्याच्यासाठी कौतुकांचा वर्षाव थळेश्वर थळ या संघासाठी व्हायलाच पाहिजे. काय अप्रतिम गोलंदाजी केली आहे. फलंदाजाच्या पायात आहे ना 46 धावा फलकावरती कल्पित. यावेळेस लोअर फिल्डर स्वरूपाचा चेंडू सरळ कव्हर्सच्या इथे आपण पाहतोय. एक धाव घेतली गेली आहे. चुरट्या स्वरूपातून ही एक धाव घेतली गेली आहे. षटकातील चेंडू झालेले आहेत ते 3 चेंडू झालेत. 3 चेंडू शिल्लक असताना कल्पितची गोलंदाजी अगदी आपण पाहतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. कव्हरच्या रिजन मध्ये एक धाव घेतली गेली आहे. एक धाव तर फलकावरती धावा पूर्ण 48 धावा. क्रिकेट म्हणजे जर तरचा खेळ आहे. क्रिकेट म्हणजे इफ अँड एल्स आहे. क्रिकेट म्हणजे खऱ्या अर्थानं गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी देखील म्हटलं जातं. कल्पितची गोलंदाजी मन जिंकणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे.
पुनरागमन संघ करत असताना थळेश्वर थळ संघ इथे अलॉंग द कार्पेट फटका चाललाय तिथे एका सोबत दुसरी धाव घेतली जाते. 2 धावा घेतल्या गेल्यात. 2 धावे निश्चित फलकावरती आपण पाहतोय. अगदी 50 धावा पूर्ण झाल्यात. 50 धावा पूर्ण झाल्या धावफलकावरती. अगदी शेवटचं षटक प्रगती पथावरती आहे. षटकातील चेंडू शिल्लक असताना शेवटचा चेंडू कल्पित आलाय गोलंदाजी करण्यासाठी. शेवटचा षटक घेऊन आला होता. आता शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. यावेळेस आडवा बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न आला. अंगलठी चेंडू निघालाय निर्धाव. 50 धावांपर्यंत आपण पाहतोय मजल. 2 षटकांमध्ये 40 धावा होत्या. त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये 5 आणि 5 10 धावा आल्या. 50 धावा पूर्ण. 51 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी थळेश्वर तळ या संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. 51 धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार घेऊया छोटासा डीजे वाला ब्रेक. डीजे मास्टर कम ऑन. या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने हे मैदान उपलब्ध करून दिलं असं नंददेवी नंदेपाडा या मित्रमंडळाचे या क्रीडा मंडळाचे आपण अगदी सर्वप्रथम धन्यवाद इथे व्यक्त करतोय. मैदानासाठी त्यांना धन्यवाद देतोय. क्रिकेटच्या स्पर्धेसाठी त्यांना धन्यवाद देतोय. त्यानंतर आपण पाहतोय प्रत्येक ग्रामस्थ असतील नांदेपाडा आणि फकीरपाडा थळेपाडा संघ गावातील सर्वच त्यांना खऱ्या अर्थानं प्रत्यक्षरित्या धन्यवाद आपण देतोय. त्यानंतर अगरसुरे गावातील सर्व ग्रामस्थ सर्व खेळाडू या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या ज्यांनी प्रयत्न केले ज्यांचं योगदान मुलाचं राहिलं त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. आणि नक्कीच विनंती असेल की नांदेपाडा गावातील सर्व ग्रामस्थ जे वरिष्ठ ग्रामस्थ आहेत त्यांनी प्रमुख मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आणि अगरसुरे गावातील जे कोणी ग्रामस्थ असतील ना त्यांनी देखील मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. द मेगा फिनाले अंतिम सामन्याचं अंतिम सत्र सर्वांच्या भेटीला 51 धावा बनवल्या जाणार की या धावा रोखल्या जाणार. 24 चेंडू 51 धावा मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतोय ना सामना इंटरेस्टिंग असणार आहे. 51 धावा या दिल्या देखील जाणार नाहीयेत किंवा त्या सहजतेनं काढल्या देखील जातील. थळेश्वर थळ संघ आपण पाहतोय यजमान संघाच्या विरोधामध्ये मैदानाच्या वरती उतरलाय. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी इथे निश्चय करावा लागेल. मैदानाच्या वरती अगदी जर पाहायला गेलं ना तर परिस्थितीनुसार खेळावं लागेल. अगदी आपण पाहतोय 51 धावा जमा केल्या जाणार की धावा रोखल्या जाणार. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मोर्चावरती साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल म्हात्रे ऑन बॉलिंग अटॅक. मांडवा एंड कडून आपण पाहतोय समोरा डावकुराताचा विध्वंसक फलंदाज रोशन मैदानाच्या वरती दाखल झालाय. बॅटल इंटरेस्टिंग असणारा 51 धावांची गरज. आव्हान स्वीकारलंय थळ या संघानं. उतरलेत मैदानाच्या वरती. लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल मैदानाच्या वरती. पहिलं षटक षटकातील पहिला चेंडू. पहिला चेंडू फेकण्यासाठी थोड्याशा अडचणी निर्माण झाल्या. रोखलं जातंय. मृत चेंडूची घोषणा होतीये. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सजला जातोय साहिल म्हात्रे. अगदी आपण पाहतोय
एक उंच खुरा असा गोलंदाज खांद्याची प्रचंड ताकदीचा वापर करत असतो. चालू झाला यावेळेस पहिल्या चेंडूवरती सर्व इरादे स्पष्ट. चेंडू बकवाटी स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार षटकार. ब्राझील ट्रॅक डीजे मास्टर कडून ऐकवला जातोय. पहिल्या चेंडूवरती अगदी आपण पाहतोय ना षटकार आला होता. तदनंतर या देखील चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हाय अँड हँडसम षटकार. धावांमधून आपल्याला इथे 12 धावा वजा कराव्या लागतात. धावांची गरज आहे ती मात्र 39 धावांची गरज आहे. येणारे 22 चेंडू आणि 39 धावा. समीकरण आता सोपं होत चाललंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये थळेश्वर थळ या संघासाठी, कारण का त्यांची फलंदाजी अप्रतिम आहे. परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं ना, कारण का आपण प्रथम सत्रामध्ये देखील पाहिलं. बघा माझा शब्द पुरा होतोय ना होतोय. इथे झेल पकडला जातोय. फलंदाज क्रमांक पहिला रोशन तंबूच्या आश्रयाला फलंदाज बाद. चा वाटा आता राहिलेला नाहीये. आता जरी तुम्ही फाट्यावर गेलात तरी 100चा वाटा मिळतो. वळूया मैदानाच्या वरती, विनोदाचा भाग म्हणून सोडून देऊया. मैदानाच्या वरून फलंदाज क्रमांक पहिला बाद होतोय इथे रोशन तंबूच्या आश्रयाला. मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतोय ना गणेश नवगा फलंदाज आलाय. अगदी आपण पाहतोय 51 धावांचा पाठलाग करायचा. 51 धावांचा पाठलाग करत असताना 12 धावांवरती फलंदाजी करत असलेला थळेश्वर थळ हा संघ अगदी आपण पाहतोय. मैदानाच्या वरती हाय व्होल्टेज सामना इंटरेस्टिंग आहे. बॅटल इंटरेस्टिंग असणार आहे. गणेश आणि सनी ही जोडी मैदानाच्या वरती या साहिलची गोलंदाजी अगदी अप्रतिमरित्या मैदानाच्या वरती दाखवली जाते. मैदानाच्या वरती आपण पाहतोय चांगलं बॅटल. यावेळेस तिथे मैदानाच्या वरती कोणीही जाणार नाही, फक्त तिसरे पंच जातील तिथे आणि व्रेस्ट हाईटच्या वरती चेंडू आहे की नाही याची पडताळणी करतील. एक धाव तर घेतली गेली आहे. व्रेस्ट हाईटचा नो चेंडू आहे का याची पडताळणी पंचांकडून ऑनफिल्ड अंपायर कडून तिसऱ्या पंचांकडे केली जाते. गोंधळ करू नका मित्रांनो, शांतता. मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतो 51 धावांची गरज असताना धाव फलकावरती धावा झाल्यात अद्यापपर्यंत 13 धावा झाल्यात. 13 धावा होत असताना या चेंडूची पडताळणी केली जाते. इट्स नो बॉल फ्री हिट. नो चेंडू वेस्ट टाईटच्या वरती चेंडू आढळला. फलंदाजासाठी फलंदाजी करत असताना पंचांना आणि त्या कारणास्तव 2 धावा घेतल्या जातात. या 2 धावे निश्चित फलगतीत 14 धावा. फ्री हिट, मोठा फटका खेळण्याची संधी. यावेळेस मोठा फटका आलाय. चेंडू खाली अनिरुद्ध पाटील पोहोचण्याचा प्रयत्न अयशस्वी. चेंडू सीमा पार. 1 बाउन्स चौकार. मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतोय 18 धावा.
यावेळेस चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर करू तरी काय, चेंडू खाली राहिला असा फलंदाज सांगतोय. हरकत नाहीये, पहिलं षटक अगदी प्रामुख्याचं आपण पाहतोय. 18 धावा धावफलकावरती झाल्यात, जिथे 51 धावांची गरज आहे. चांगला सामना सर्वांच्या भेटीला, काहीही घडू शकतं, कारण का दोनही संघ त्याच ताकदीनं मैदानाच्या वरती उतरलेत. साहिलची गोलंदाजी आपल्या फॉलोथ्रू मध्ये क्षेत्ररक्षण अफलातून झालंय. तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा मागणी केली जाते की फलंदाज त्याच्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेला आहे की नाही इथे पाहायचा. शेवटच्या चेंडूवरती ही धाव घेतली आहे की नाही, नक्कीच त्याची पडताळणी केली जाईल. धाव फलकावरती अद्याप पर्यंत आहेत, 18 धावा पूर्ण झाल्यात. ही धाव घेतलेली नाही अजून, कारण का डिसिजन पेंडिंग आहे. यस, 18 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू बाकी असताना या चेंडूवरती किती धावा घेतल्या गेल्यात पंच सांगतील. 51 धावांची गरज असताना सामना अजूनही जीवित आहे. एका बाजूला बीसीसी अगरसुरे, एका बाजूला थळेश्वर थळ संघ. नॉट आउट, बॅटर सेफ. ही एक धाव घेतली जाईल. 19 धावा धाव फलकावरती. आता 18 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. 18 चेंडू 32 धावा. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती स्वरूपला आणलं जात आहे. स्वरूप सामना हाय व्होल्टेज आहे, सामना इंटरेस्टिंग आहे, बॅटल इंटरेस्टिंग आहे. 18 चेंडू 32 धावा. धावा रोखल्या सुद्धा जाऊ शकतात, परंतु शर्थीचे प्रयत्न मैदानाच्या वरती करावे लागतील. इथून मात्र पुढे काय घडणार. स्वरूप समोर, फलंदाज सनी. यावेळेस प्रचंड गती टॅप केलाय चेंडू कवचच्या रिझन मध्ये. इथे ही धाव पूर्ण झाली आहे की नाही. फलंदाज तर निघालाय, परंतु तिसऱ्या पंचांकडे मागणी पुन्हा एकदा केली जाते. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय डिसिजन पेंडिंग ऑन स्क्रीन. AK स्पोर्ट्सच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. इथे काय घडलंय. OUT आउट, फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद आहे. डीजे कमवून थळ या संघाचा अजून एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. गोलंदाजी चांगली करतो. फलंदाजीची वेळ आली ना तर अगदी त्याच दर्जाची फलंदाजी आहे अप्रेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गणेश आणि अप्रेश अशी जोडी मैदानाच्या वरती. समोर बीसीसी अगरसुरे संघ. सामना सोडायचा नाहीये दोन्ही संघांनी शेवटच्या क्षणापर्यंत. महेंद्रसिंग धोनीनं काय सांगितलं होतं की शेवटच्या चेंडू पर्यंत सामना सोडायचा नसतो. सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये असू दे, लढवय्य वृत्ती मैदानाच्या वरती दाखवायची असते. ती दाखवली जाणार का. यावेळेस काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न, स्कूप करण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता, जमलेला नाहीये. चेंडू निर्धाव निघाला मैदानाच्या वरती. चेंडू डॉट आलाय. निर्धाव चेंडूची घोषणा होतीये. धावफलक स्थिरावलेला असताना 19 धावा. 19 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये वातावरण वेगळं होतं, दुसऱ्या षटकामध्ये वातावरण वेगळं सजलं गेलंय. यावेळेसचा चेंडू अंगाचा वेध घेणारा इथे मैदानाच्या मध्ये काय घडणार. धोक्याची घंटा वाजता वाजता वाजायची राहिली, एवढंच म्हणावं लागेल. एक धाव घेतली गेली. फलकावरती एका धावेची वाढ. 20 धावा पूर्ण. 31 धावांची गरज आहे. सामना अजून रोमांचकारी स्थितीमध्ये चाललाय. सामना कलाटणी घेतोय. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होतोय. अनऑर्थोडॉक्स स्वरूपाचं क्रिकेट खेळून चालणार नाहीये. इथे पॉझिटिव्ह माइंडसेट दाखवावं लागेल. इथे पॉझिटिव्ह इंटेंट दाखवावं लागेल. सबकॉन्शियस कॉन्शियस स्वरूपाचं क्रिकेट दाखवावं लागेल. मैदानाच्या वरती आपण पाहतोय ना, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये काहीही होऊ शकतं. अप्रेश खोत स्ट्रायकिंग एंड वरती स्वरूप गोलंदाजी करत असताना दुसरं षटक.
यावेळेस साडा बॅटना जमलेला नाहीये, चेंडू निघालाय, निर्धाव चेंडूची घोषणा होतीये. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना षटकातील चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 2 चेंडू शिल्लक असताना आपण पाहतोय 51 धावांचा पाठलाग करायला उतरलेला संघ अडचणींचा सामना करतोय. थळेश्वर थळ संघ आता विचारपूर्वकरित्या फलंदाजी करावी लागेल. पाठबळ दिलं जातंय टाळ्या वाजवून. षटकातील फुल चेंडू पुढे सरसावून सरळ खेचलाय. लॉंग स्टॉप रिजन मधून चेंडू आपण पाहतोय ना, लॉंग ऑफच्या रिजन मध्ये तिथे एक धाव घेतली जाते. एका धावेने शिधा फलकावरती अगदी 21 धावा आपण पाहतोय. 21 धावा, 13 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 13 चेंडू 30 धावा. आता गणित आहे ना, आता गणित थोडस कठीण होत चाललं असं म्हणावं लागेल, कारण का गोलंदाजी मधला आता क्लास दिसायला सुरुवात झाली आहे. डावखोळा त्याचा फलंदाज समोर आला. गणेशसाठी षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना स्वरूपची गोलंदाजी. यावेळेस चेंडू निघालाय, फटका फसलाय, फटका अंगलठी. इथे आता 2 चेंडू 30 धावांची गरज. प्रति षटकामागे 15 धावांची सरासरी राखावी लागणार आहे. अगदी आपण पाहतोय सामना होता कुठे, सामना येऊन कुठे ठेपलेला आहे. जिथे 24 चेंडू 51 धावांची गरज होती, 22 स्वरूपने या षटकामध्ये 2 धावा मात्र खर्च केल्यात. अगदी आपण पाहतोय म्हणजे एक लेग बाईटची म्हणजे एकच धाव खर्च केली आहे. स्वरूप आहे ना, गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला मित्रांनो हरकत नाहीये. आपला खेळाडू आहे, पाठबळ दिलं पाहिजे. व्हेरी वेल डन मॅन. स्वरूपसाठी आपण पाहतोय सन्माननीय उमेश म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक सुद्धा लावलं जात आहे. व्हेरी वेल डन स्वरूप. अगदी तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती अनिरुद्ध पाटील, जर्सी नंबर. दिनेश सोष्टे यांच्याकडून पहिला बॉल डॉट काढला तर अनिरुद्धसाठी 200 रुपयांचं पारितोषिक. चला वळूया. यावेळेस अप्रेश खोत. हा विवेक बनकर तिथे थोडासा दुखापतग्रस्त आपण पाहतोय. सेव्ह तर केलाय, क्लिअर सेवा मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतोय. बघा त्याच्या लागलाय का थोडस. तिसऱ्या पंचांकडे मागणी, ऑनफिल्ड अंपायरची मागणी आहे. तिसऱ्या पंचांकडे केली जाते की सेव्ह केलेला आहे की नाही याची पडताळणी करायची आहे. क्लिअर सेव्ह, एव्हरीथिंग इज फेअर ऑन ग्राउंड असं सांगितलं जातं तिसऱ्या पंचांकडून. आपण त्या अगदी युट्यूबच्या वाहिनीवरती तुम्ही देखील पाहू शकता. काय अप्रतिम सेव्ह केलाय. हे वचन असतं आपल्या संघासाठी दिलेलं. अप्रेश खोतचा देखील फटका अप्रतिम होता. प्रयत्न चांगले आहेत. यावेळेस मात्र रोखू शकणार नाहीयेत, रडार मध्ये टाकू शकणार नाही. अप्रेश खोत ठोकते डीप मिड विकेटच्या क्षेत्रावरून सीमा पार षटकार. साठी या सेव्ह साठी या क्षेत्ररक्षणासाठी आहे ना 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. क्या बात आहे. आणि आलंच पाहिजे. अगदी आपण हे पाहतो ना, पारितोषिक नसतात तर हे पाठबळ वाढवण्याचं काम केलं जातं. आणि आपण पाहतोय जिथे आपण पाहतोय मैदानाच्या वरती अगदी चांगलं क्रिकेट दाखवलं जाते. अनिरुद्ध पाटील यावेळेस टॅप केला जातोय. तिथे दुसरी धाव करण्याचा प्रयत्न मैदानाच्या वरती. एक धाव मैदानाच्या वरती घेतली गेली आहे. धावफलकावरती धावा पूर्ण झाल्यात. 30 धावा पूर्ण. 9 चेंडू 21 धावांची गरज आहे. 9 चेंडू 21 धावा. 9 चेंडू 21 धावा. 9 चेंडू. अप्रेश खोत, गणेश जिथपर्यंत मैदानाच्या वरती आहेत
तिथपर्यंत सामन्याचा निकाल सांगणं फार कठीण आहे. अनिरुद्धची गोलंदाजी, धारधार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस 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 इथे काय घडणार? इथे धोक्याची घंटा मैदानाच्या वरून. गणेश ठरतोय बाद तंबूच्या आश्रयाला. फलंदाज क्रमांक 8 चेंडू 21 धावांची आवश्यकता. अनिरुद्ध पाटील चालू झालाय. इथे अप्रतिम फटका. चेंडू कव्हर पॉइंटच्या रिजन मधून फरार. सीमारेषेच्या बाहेर दणदणीत चौकार. चेंडू 17 धावांची गरज आहे. 7-17. अपरेश खोत स्ट्रायकिंग एंड वरती पुढे सरसावून फटका खेळला जातोय. विवेक बनकरच्या हातामध्ये चेंडू. इथे 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 17 मधून 2 धावा वजा. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 15 धावा. कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आहे. अगदी अप्रतिम सामना सर्वांच्या भेटीला इथे आलाय. मैदानाच्या वरती काय घडणार, काय बिघडणार? शेवटचं षटक हाताळण्यासाठी, गोलंदाजी करण्यासाठी सार्थक आपल्याला पाहायला मिळतोय. सार्थक कशा प्रकारे गोलंदाजी करणार? जर्सी नंबर 8. चला जास्तीचा वेळ घ्यायचा नाहीये, लगेचच शेवटच्या षटकाला सुरुवात करायची आहे. तिथे जर्सी नंबर 33 ऑन बॉलिंग अटॅक. आपण पाहतो या धावा जर डिफेंड केल्या ना तर सन्माननीय उमेशजी म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक गोलंदाजाला दिलं जाईल. या सार्थक याला दिलं जाईल. 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. सार्थक याच्यासाठी पारितोषिक लागतंय. अगदी 15 धावा डिफेंड केल्या तर 1000 रुपयांचं पारितोषिक. आपण पाहतोय ना मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतोय चांगला सामना सर्वांच्या भेटीला. एटीएम आणलंय इथे. आडवक नावाचा पासवर्ड टाकला ना की 500-500च्या फक्त नोटा बाहेर येतील. मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतोय 6 चेंडू 15 धावा. डाव कुऱ्याताचा फलंदाज आपण पाहतोय. निर्भयला निर्भयपणे फलंदाजी करावी लागेल. मैदानाच्या वरती काय घडणार? चला गोलंदाजी चालू करायची. षटक चालू सुरुवात करायची आहे. सार्थक शेवटचं षटक. यावेळेस सरळ खेचलाय. विवेक कहा छोडने वाले है. पहिल्या चेंडूवरती फलंदाज इथे निर्भय बाद. साठी 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. या सिटीज विवेक साठी असेल हे पारितोषिक 200 रुपयांचं दिलं जात आहे. क्या बात आहे. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे, हे खेळाडूंवरचं प्रेम आहे. धन्यवाद दीपक दादा. आपलं पारितोषिकांचा स्वीकार आम्ही केलाय. मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतोय सामना इंटरेस्टिंग असणार आहे. 5 चेंडू 15 धावांची गरज आहे. 5 चेंडू 15 धावा. 15 धावा 5 चेंडू. नौका फलंदाज आपण पाहतोय सुमित मैदानाच्या वरती दाखल झालाय. या धावा डिफेंड केल्या तर सन्माननीय उमेशजी म्हात्रे यांच्याकडून अगदी गोलंदाज सार्थक साठी रोख रक्कम 1000 रुपयांची आपण पाहतोय नगद राशी इथे लावली जाते पारितोषिक स्वरूपामध्ये. मैदानाच्या वरती 15 धावा बनवल्या जाणार का? 5-15. यावेळेस खोलात टाकलेला चेंडू
मैदानाच्या वरती नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अजून एक फलंदाज होतोय बाद बाद. फलंदाज मैदानाच्या वरती दाखल होतोय. रुपेशच्या हातामध्ये बॅट दिली जाते. 4 चेंडू 15 धावा. काय अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आपण सार्थक कडून पाहतोय. मूर्ती लहान परंतु कीर्ती आहे ना प्रचंड महान आहे. समोर आहे. आता बॅटल इंटरेस्टिंग असणार आहे कारण का आता समोर फलंदाज रुपेश खोत आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू 15 धावा. यावेळेस फसवणूक गतीवरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. अगदी शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय ना सार्थकला का बोलवलं जातं डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून आपण याच्याकडे का पाहत असतो ना त्याची प्रचिती मैदानाच्या वरती देतोय. 3 चेंडू 15 धावा. समोर इथे काय घडलंय. तिसऱ्या पंचांकडे मागणी. तिसरे पंच नक्कीच पडताळणी करतील. कोणीच जाणार नाहीये तिथे. फक्त तिसरे पंच बघून याची खऱ्या अर्थानं फेर तपासणी करतील. फलंदाज बाद आहे की नाबाद आहे हे सांगितलं जाईल. मैदानाच्या वरती आशिष म्हात्रे यांचा डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळाला. मैदानाच्या वरती OUT फलंदाज होतोय बाद. परंतु सामन्याचं गणित आहे ना इथे गोलंदाज सार्थक बदलतोय. 2 चेंडू आणि 15 धावांची गरज असताना सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. यावेळेचा हा चेंडू अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाजीचा क्लास काय असतो इथे दाखवला जातोय. अजून एक फलंदाज मैदानाच्या वरती तनिष्क बाद होतोय. गुलाल आता काढायचा. यस इस्ते मैदानाच्या वरती अवांतर स्वरूपाचा चेंडू अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू होतोय. यस इट इज. 1 धाव. थांबायचा आहे सेलिब्रेशन. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. 14 धावा अजूनही बाकी आहेत मैदानाच्या वरती. यावेळेस संघाचा वेध आणि सामन्याचा निकाल. BCC आगरसुरे संघ डीजे सेलिब्रेशन. एक बार अपना